सो आता रात्रीचे 1 वाजलेत आणि आम्ही आता लोणावळ्याला घरी पोचलो आणि फायनली आम्ही आलेलो आहेत रूमवर संगीता मावशीच्या. आणि ते ऋग्वेद फुल एनर्जेटिक दिसतोय अजून सुद्धा. ऋग्वेद योगा चालू आहे, झोपायचं मस्त पैकी. झाली आहे सकाळ आणि ऋग्वेद मस्त झुलायचा आनंद घेतो आहे. हे आहे प्रथम पुरुषार्थ धाम डुडुळगाव पुणे येथे. आणि इथे आल्यावर होतं मोठ्या आईचं अत्यंत सुंदर दर्शन. सगळ्यात आल्या आधी इथे पाण्यामध्ये पाय धुवायचे आणि मग इथून पुढे जायचं. हे प्रथम दर्शन इथे घेतल्यानंतर मग जायचं असतं बेसमेंटमध्ये. सो इथे आहे बसलेली आपली मोठी आई. धामच्या पूर्ण भोवती आम्ही एक छानशी प्रदक्षिणा मारतो आहोत आणि इथे ऋग्वेदसुद्धा प्रदक्षिणा मारतो आहे. ते सुंदर म्हणजे आपल्या बापूंनी एवढी सुंदर आपल्या भक्तांसाठी सोय केली आहे की इथे जे हे पसरलेले आहेत प्रदक्षिणा घालण्यासाठी पूर्ण हे याच्यावर सुद्धा जे श्रद्धावान आहेत ते इथे सेवेला ते पाणी मारतात. त्यामुळे ते सुद्धा गरम नाही आहे. त्यामुळे प्रदक्षिणा मारतानाचा जो मार्ग आहे तो सुद्धा अत्यंत सुकर झालेला आहे. आणि इथून चाललो आहोत तळघरामध्ये. श्री विमल पादुका श्री क्षेत्र औदुंबर.
त्यानंतर इथे आहेत दत्तपादुका गिरनार आहे, त्याचं दर्शन इथे मिळेल. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज. हे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आहेत. अबो हे बघ इथे बाबू, इथे रायनीमध्ये एक एक. त्यानंतर साईबाबा, त्यानंतर दत्तबाप्पा, स्वामी आजोबा बाबू. या स्वामींच्या पेटीमध्ये स्वामींचे चरण पोचलेले कंबल आहे. हे रुपये पुढे स्वामींच्या विलक्षण चित्राबद्दल इथे पूर्ण स्टोरी लिहिलेली आहे. येस, दत्तबाप्पा. हे गजानन महाराज. नमस्कार कर. चलो, इथे परत आहेत दत्तबाप्पा. गाणगापूरचे मंदिर, त्यातला फोटो. रुगत लावली का? आणि ते छानपणे जेवणाची सुद्धा सोय केली आहे. इथे चहा, नाश्ता आणि जेवण अगदी माफक दरात मिळतं. आणि इथे आल्यावर मला स्वामींच्या मठांची आठवण होते. खूप सुंदर व्यवस्था इथे केलेली आहे. अशा प्रकारे छानपैकी प्रथम पुरुषोत्तमाचं दर्शन करून आम्ही सर्व निघालो आहोत आता घरी जायला. आणि दर्शन खूपच छान झालं. आणि ही सगळी माझ्या बापूरायाची कृपा आहे की त्याने इतकं छान दर्शन घडवलं. मोठी आई साक्षात इथे बसलेली आहे. आणि जे कोणी या प्रथम पुरुषोत्तमाला गेले नाही आहेत, मी रिक्वेस्ट करतो त्यांनी नक्की जावं आणि हे धाम अनुभवावं. मोठ्या आईला पाहतच राहावंसं वाटलं. बापू खरं बोलले, ती आली आहे. अनुभवा. प्रथम पुरुषोत्तमाला नक्की भेट. हरिओम.